बीडमध्ये कांद्याचे दर घसरल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटामध्ये सापडलेले आहेत। आष्टी तालुक्यातील दौलावड गाव येथील महिला शेतकरी सुमन कणकर यांच्या शेतात 1 एकर कांदा चाळीमध्ये पडून आहे। संतापलेल्या सुमनबाई यांनी सरकारकडे कांद्याचं ज्यूस करून प्यावं तर आमच्या कांद्याला भाव द्यावा अशी मागणी केली। लातूरमध्ये वातावरणातील बदलामुळे आंबा उत्पादनावर परिणाम झालाय। उत्पादन घटलं तरी आंब्याचा दर मागील वर्षीच्या तुलनेत कमी दिसतोय। इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक होत असताना आंब्याचे दर सुद्धा घसरलेले आहेत। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गव्हाची आवक घटली। केवळ 60 पोते गव्हाची आवक झाली। 60 पोते ही यंदाच्या अंगामध्ये सर्वात कमी आवक आहे। गव्हाला सरासरी 2650 रुपये प्रति क्विंटलचा दर प्राप्त झाला। नंदुरबार जिल्ह्यात हवामान खात्याने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे। जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून काढणीला आलेला गहू वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सध्या बघायला मिळते। अवकाळी पावसाच्या अंदाजामुळे गहू उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होण्याची शक्यता आहे। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काळ्या हळदीला 22,100 रुपयांचा उच्चांकी दर प्राप्त झाला। या हळदीला कोच हळद असंही म्हणतात। लागवड करताना बियाणं म्हणून वापरलेली ही हळद कालांतराने जमिनीमध्ये वाळून काळी होते। ही हळद अनेक आजारांवर औषध म्हणून काम करते। वाशिमच्या बाजारामध्ये तब्बल 14,300 क्विंटल विक्रमी आवक झाली आहे। या मालाची एकाच दिवशी मोजणी पूर्ण न झाल्याने काल बाजार बंद ठेवून मोजणी करण्यात आलेली होती। खरीप हंगामाच्या बियाणं खरेदीसाठी शेतकऱ्यांनी साठवलेली हळद बाजारामध्ये विक्रीसाठी आता ते आणतायत। हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांची गुरं जगवण्यासाठी सध्या धडपड सुरू आहे। वाढत्या उष्णतेसह पाणी टंचाईमुळे हिरवा चारा उपलब्ध होत नाहीये तर चाऱ्याचे दर वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडण्याची भीती आहे। गवताच्या एका पिंडीला 10 ते 15 रुपयांचा दर मिळतोय। जळगावमधील रावेरमध्ये केळी कापणीला सध्या सुरुवात झाली। मात्र बाजारामध्ये चांगला दर मिळत नसल्याने शेतकरी सध्या नाराज आहे। केळींना 1200 ते 1400 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतोय आणि प्रशासनाने याची तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी शेतकरी करतायत। नांदेडमध्ये सध्या उष्णतेच्या प्रमाणात मोठी वाढ झाली। याचा फटका केळीच्या बागांना बसतोय। तळपत्या उन्हाने केळीच्या बागा सुद्धा करपल्या। त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे। अवघ्या 500 रुपये क्विंटल या दराने केळीची विक्री होते आहे। वाशिममधील बाजारामध्ये डाळवर्गीय पिकाच्या बियाणांचे दर स्थिर दिसत आहेत। खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असून शेतकरी बियाणं खरेदी करतायत। उडीदला सध्या 200 ते 300 रुपये प्रति किलो तर मुगाला 200 ते 350 रुपये दर प्राप्त झाला। लातूरमध्ये खरीपमध्ये 4,82,000 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणी होणार असल्याचा अंदाज कृषी उत्पन्न बाजार समितीने व्यक्त केला आहे आणि त्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन केलेलं आहे। त्यासाठी खरीपात 3,62,000 क्विंटल बियाणांची आवश्यकता लागणार आहे। नंदुरबार जिल्ह्यात यंदा मिरची लागवडीच्या क्षेत्रामध्ये वाढ होणार आहे। जिल्ह्यात मिरचीची लागवडीची तयारी सध्या सुरू आहे। शेतकऱ्यांनी रोपवाटिकांच्या मिरची रोपांची बुकिंग मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे। रोपवाटिकांमध्ये सध्या ₹1.70 प्रति रोप याप्रमाणे बुकिंग सुरू आहे।